पर्यावरण संतुलन स्वच्छता राखण्यासह जलप्रदूषण रोखण्यासाठी शहरामध्ये अवास्तव स्थितीत आणि विद्रूप अवस्थेमध्ये आढळलेल्या मूर्ती, फोटो आणि निर्माल्य शनिवारी सकाळी 11 वाजता छत्री तलाव येथे आदरपूर्वक धरती मातेला अर्पण केले गेले। मनपाच्या माध्यमातून हा उपक्रम राबवत छत्री तलाव परिसरात एक मोठ्या व्यासाचा खड्डा करीत ते साहित्य पुरलं गेले। यामुळे धार्मिक भावना दुखावल्या नाहीत। हा उपक्रम स्मरणात राहण्यासोबतच अभिमानास्पद असल्याची भूमिका उपायुक्त श्यामसुंदर देव यांनी या प्रसंगी व्यक्त केली। रस्त्याच्या कडेला, विहिरीवरती, कंपाऊंड वॉलवरती, मोकळ्या मैदानावरती, नाल्याच्या काठावरती अवास्तव फुटलेल्या, तुटलेल्या, विद्रूप अवस्थेत आढळणाऱ्या मूर्ती, फोटो मनपाचे स्वच्छता कर्मचारी सुद्धा एकाकी उचलू शकत नव्हते। अशा वेळेला MH27 ATS ग्रुपने त्याचा पुढाकार घेतला। मनपा आयुक्त देविदास पवार यांना त्यासाठी निवेदन देण्यात आलं। प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्यानंतर पाचही मनपा झोन कार्यालय अंतर्गत हजारोंच्या संख्येने गोळा केलेल्या मूर्ती, फोटो काल धरती मातेला अर्पण केले गेले। अमरावतीकर जनतेला आणि सर्व हिंदू बांधवांना आणि सर्व भारतीयांना माझं विनंती आहे, ज्या भक्तिभावानं, ज्या श्रद्धेनं आपण आपल्या घरामध्ये देवाची मूर्ती आणतो, अतिशय चांगल्या पद्धतीनं पैसे खर्च करून आणतो, 10 दिवस ठेवतो, काही दिवस ठेवतो, पूजापाठ करतो, परंतु नंतर त्या मूर्तीला जे विसर्जन करायला पाहिजे किंवा विल्हेवाट लावायला पाहिजे ते आपण योग्य रीतीनं लावत नाही। म्हणून ज्या मूर्तीची आपण अतिशय भक्तिभावनेनं पूजा करतो तिची विटंबना होते। मी याच रस्त्याने पूर्वी वॉकिंगला संध्याकाळी यायचं आणि बरेच वेळा रस्त्याच्या आजूबाजूला मूर्त्या मला या ठिकाणी दिसायच्या आणि इथे दुर्गेच्या वेळेला खड्डा करून मूर्ती विसर्जन होत होतं। मी ही चर्चा प्रमोद पांडे यांच्याशी केली, कारण अशा पद्धतीचे उपक्रम राबवण्याची जी क्षमता आहे ती प्रमोद पांडे यांच्यामध्ये आहे। ते अशा पद्धतीचे उपक्रम राबवत असतात आणि मग त्यांनी पुढाकार घेतला। महानगरपालिकेतील माजी महापौर डोंगरे साहेब, प्रशांत वानखडे, राजेंद्र तायडे, प्रदीप बाजाड, सर्व पक्षाचे लोक त्या ठिकाणी त्यांनी जमा केले, राजू महाले, आणि ह्या मूर्त्या जमा करण्याचं आवाहन केलं आणि आम्ही त्या गोळा केल्या। विसर्जन कसं करायचं हा प्रश्न होता, बरेच दिवसाचं ते ठेवलेलं आहे। पण मला असं वाटतं की दुर्गेच्या वेळेला, त्याच वेळेला या तलावामध्ये मोठं पाणी असते आणि बाजूला ज्या वेळेला आपण या ठिकाणी खड्डा करतो त्यावेळेला वॉटर लेवलचंच पाणी त्यामध्ये येतं आणि तीच वेळ योग्य राहील। पण आता जमा झालेल्या मूर्त्या आम्ही या ठिकाणी विसर्जित करत आहे। यापासून अमरावतीकर जनतेनं बोध घ्यावा की प्रदूषण होऊ नये, मूर्तीची विटंबना होऊ नये, आणि म्हणून हा उपक्रम आपण घेतला। या उपक्रमाला सर्वांनी सहकार्य करावं आणि जेणेकरून मूर्तीची विटंबना होणार नाही याचं लक्ष प्रत्येकाने या ठिकाणी करावं। हा कार्यक्रम पुढे आपल्या अमरावती शहराच्या बाहेरही राबवला जाईल।